चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर खरं तर आज म्हणजेच चंद्रपूरच्या महापौर पदाची एक खरं तर निवड होती आणि शेवटपर्यंत चंद्रपूरकरांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न होते, अनेक नेत्यांची जी खलबत होती आणि अशामध्ये चंद्रपूरमध्ये आत्ता जी निवड झाली आहे भारतीय जनता पक्ष आणि उभाटाला घेऊन आता महापौर निवडीचा जो निकाल आहे तो बाहेर निघालेला आहे। आपण मात्र जिल्हाध्यक्ष आहात, एकनाथ शिंदे गटाचे आपण आहात, यामध्ये याकडे कसं एकंदरीत पाहता? नाही, जे काही समीकरण बनलं ते लोकल लेवलवर ठरवून बनलेलं आहे आणि विकासासाठी हा मुद्दा समोर ठेवला होता। विकासाचा मुद्दा समोर असल्यामुळे जे समीकरण घडलं ते व्यवस्थित झालेलं आहे। आता पुढे काही शाश्वती आहे का? कारण शिवसेना गटाचे देखील एक उमेदवार निवडून आलेली आहे आणि या सत्ता स्थापनेमध्ये त्या देखील समावेश आहेत। आपल्याकडनं काही स्थायी समिती किंवा कुठल्या पदाधिकारीमध्ये आपली मागणी राहणार? नाही, निश्चितच आमची स्थायी समिती किंवा बाकी गोष्टीमध्ये स्थायी समिती असो किंवा बाकी समित्यामध्ये आम्ही निश्चितच डिमांड आम्ही केलेली आहे आणि त्यांनी मान्य पण केलेली आहे। नक्कीच हा लोकराज्य टीव्हीसाठी खरं तर महत्त्वाचा मुद्दाच देखील आहे चंद्रपूरकरांसाठी। शेवट जे आपण सांगितलं की सव्वा वर्ष महापौर आणि उपमहापौर अशी एकंदरीत कॉन्ट्रॅक्ट किंवा ठराव झालेला आपल्याला पाहायला मिळतात। किंग मेकर म्हणून मुनगंटीवार यांच्याकडे बघितलं जात आहे, कारण धानोरकर वडेट्टीवार आणि मुनगंटीवार जोरगेवार या लढाईमध्ये खरं तर कोणाचा विजय झाला असं तुम्हाला वाटतं? नाही, हा पक्षाचा एकत्रित विजय आहे, पर्टिक्युलर कोणाचाही एकट्याचा नाही आहे, सगळ्यांचा मिळून हा विजय आहे। आणि तुमच्या माध्यमातून मी हे सांगतो की महापौर आणि उपमहापौर जे बनलेले आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो। निश्चितच आम्ही इथे चांगलं काम करू आणि विकास करू। नक्की जे होते युवराज धानोरकर खरं तर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, नगर खातं त्यांच्याकडे आहे आणि म्हणूनच एक नगरसेविका इथनं डीलन शैलेश केडजरकर निवडून आलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी दावा केलेला आणि तसा ठरावामध्ये पण त्यांचं झालेला आहे। इथल्या स्थायी समिती किंवा मुख्य पदाधिकाऱ्यांमध्ये यांना नक्कीच स्थान मिळणार असं देखील यांनी यावेळेस आपल्याला लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे।